त्यामध्ये जी काही खळबळ आता माजलेली आहे, काल केसरकरांचं एक स्टेटमेंट आलं की 39 आमदार भेटले, माझंच नाव काय घेता? याचा अर्थ तिकडे खराच्या या काळ्या कृत्याला पांघरून घालणारे किंवा त्यांना साथ देणारे, त्यांची पूजा करणारे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून देव मानणारे, भोंदूगिरीला चालना देणारे, भोंदूगिरीला प्रोत्साहन देणारे, अंधश्रद्धेचे पायमल्ली तुडवणारे, हे 39 जे कोणी आमदार आहे किंवा मोठे उच्च पदस्थ आहे, त्यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण यांनी कायदे बनवणारे कायदे मंडळातील लोकांनी जर कायद्याच्या विरुद्ध काम केलं असेल किंवा कायद्याच्या विरुद्ध वागत असतील तर तो गुन्ह्यास पात्र आहे. आणि त्यामुळे या सर्वांवर त्यातले जे जे सहभागी आहेत त्यांची नावं केसरकरांनी उघड केली पाहिजे. 39 जणांची यादी पब्लिश केली पाहिजेत केसरकरांनी आणि त्या सर्वांवर प्रतिबंधक म्हणजे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता ही खराची वरात कुठपर्यंत जाते हे येणारा काळ सांगेल. पण मी कालही बोलत होतो, आजही बोलत होतो की त्या पेन ड्राईव्ह मधील सर्वच उघड केलं तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील आणि महाराष्ट्र सरकारच अडचणीत येईल. असे महाभाग या खराच्या काळ्या कृत्यामध्ये सहभागी आहेत आणि ते उघड झालं तर मात्र मोठा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की भूचाल होईल असं माझं मत आहे. पुन्हा या मोठ्या माशांना वाचवण्यासाठी उद्या खराचा बरं वाईट होईल, करतील आणि पुरावे नष्ट करतील. त्यामुळे कायद्याने खरातला शिक्षा दिली पाहिजे आणि खराच्या या भोंदूगिरीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचं पितळ उघडं झालं पाहिजे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून खराला शिक्षा व्हावी, परंतु पुरावेच नष्ट करण्यासाठी उद्या खराचंच ज्या एफ-एस-टीचं झालं, 30 सेकंदामध्ये लाईट गेली आणि त्याचा मृतदेह आढळून आला, तर आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील हा एक दुसरा एफ-एस-टीच आहे. एकूण जे प्रकरण उघडकीस येत आहे तर त्या एफ-एस-टीचं जसं झालं तसं या एफ-एस-टीचं होऊ नये म्हणून सरकारने त्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे.